ए आतापर्यंत ओ खावा ना वरड के वरण 10ला किती 10ला 10 का एक इकडे बघ इकडे हां सामान नाही इथे पण करा श्रावणी सागर आंबोळे तिसरी काय काय आणले उत्ताप्पा उत्ताप्पा कितीला दिली 10 किती उत्ताप आणले होते आतापर्यंत 12 आणि पैसे किती झाले तुझे जो 90 रुपये 2 उधार गेले का कसं वाटतं शाळेत बाजार भरवले खूप आनंद वाटतो अस्मिता विनोद कोळी शाळेत तुमच्या बाजार भरवले कसं वाटतं चांगलं वाटतं काय काय विकण्यासाठी आणले होते वडापाव बरं किती वडापाव आणले होते 8 बरं आता पण विक्री झाली का हो बरं कसं वाटतं तुमच्या शाळेत बाजार भरवले वगैरे चांगलं वाटतं तुला शिकवण्याच्या शिक्षकांचं नाव काय आ तुला कोणते तेल शिकवतात शिंदे सर वाटतं ना बाजार भरवायचा हो आणखी एकदा भरावं असं वाटतंय का हो आनंद वाटतं ना संस्कार संपूर्ण नाव काय तुझं संस्कार नारायण घंटे कितीला आहे तू बाळा तिसरीला बरं तू विकण्यासाठी काय काय आणलं
कांदा मिरच्या बोर बरं आतापर्यंत तू काय काय विकला? मिरच्या कांदा किती पैसे जमा झाले तुझ्याजवळ? त्याच्या पैशाचे पैसे बरं कसं वाटतं आज शाळेत तुमच्या बाजार भरवले? छान. बरं आणखी अजून एकदा बाजार भरव असं वाटतं का तुम्हाला? काय वाटतं तुला कोणते सर शिकवतात? ढपळ्याचं कसं वाटतंय चांगली शिकवतात ना सर? श्रावणी बाबूराव पाटील इयत्ता 7वी. बरं आज तुमच्या शाळेमध्ये शनिवार बाजार भरलेला तर कसं वाटतं? मला खूप आनंद होते. बरं तू विकण्यासाठी काय काय आणलं? मी या विकण्यासाठी कोथिंबीर आणि मिरची आणले होते. बरं आता पैसे किती झाले? भरपूर झाले. बरं, ते पैसे आता तू कोणाला मम्मी देणार का पप्पांना? मम्मीला मम्मीला का नाही? हा? कशा करायला देणार? बरं तुला शिकवणाऱ्या टीचरचं नाव काय? घुमता परे सर. आता हे बाजारवर कसं वाटतं तुम्हाला? मला खूप आनंद होतो. आणखी एकदा बरं असं वाटतंय का? हो सर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनगोळी येथे आठवडी बाजार भरवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी उभं केलं आणि विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळावं, नफा तोटा आर्थिक व्यवहार ज्ञान कळावं आणि ज्यांचं गणित चांगलं त्यांचं जीवन चांगलं म्हणलं जातं त्या पद्धतीने या बाजारामध्ये गावातील समस्त पालक आणि सर्व गावकरी विद्यार्थी या मेळाव्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतले आणि या आठवडी बाजारामुळं विद्यार्थ्यांना एक व्यवहार ज्ञान कसं करावं याचं माहिती त्यांना अवगत झाली. माझे नाव पोपटबाई अनिल मारुती. त्या ठिकाणी बाजार भरवण्यात आलेला आहे. शाळेमध्ये तुम्ही काय काय खरेदी केलं? शाळेत बाजार भरलाय. पाणीपुरी माळवं. शनिवार बाजार सारखं वाटतं का या ठिकाणी? हा. शनिवारला बाजार भरतो त्या हा. पद्धतीनं शाळेमध्ये बघायचं वाटतं. हा शनिवार बाजारावर वाटतं. या शनिवारी बाजार न जाता संदर्भाला या ठिकाणी खरेदी केली. हा या ठिकाणी खरेदी केली. कसं वाटतं आज बाजारला? छान लहान वाटतं. मुलाचं चिमुकल्यामध्ये हा छान वाटतं. छान वाटतं. कारण घंटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये दाखल झालेलो आहोत. आता सध्या या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी शनिवारी बाजाराचे प्रात्यक्षिक या ठिकाणी केलेले आहे. जवळपास मनगोळीचे जे नागरिक आहेत ते नेहमीप्रमाणे बाजारासाठी आठवडी बाजार शनिवारी हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदरगाव या ठिकाणी दाखल होत असतात. त्याच अनुषंगाने आज जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी एक विद्यार्थ्यांना आणि पालकांना आनंद मिळावा याची दक्षता म्हणून या ठिकाणी आठवडी बाजाराचे नियोजन केलेले आहे. जवळपास सकाळी 7 वाजल्यापासून ते आतापर्यंत उत्तम असा नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, जेणेकरून जे पालक लोक हे कंदलगाव या ठिकाणी बाजारासाठी जात असतात ते आज मनगोळी येथील एकही पालक शनिवारी आठवडी बाजार न जाता जिल्हा परिषद शाळेत या ठिकाणी सुरू असलेल्या आठवडी बाजार येथे दाखल झालेले आहेत, जेणेकरून सकाळपासूनच या ठिकाणी पालकांची गर्दी झालेली आहे. छोटे छोटे मुलांनी कोणी मिरची आणलेली आहे. त्याचबरोबर काहीने कांदे आणले, काहीने खाद्यपदार्थ सुद्धा विद्यार्थ्यांनी बनवून या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आहेत. कारण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद हे दिसत आहे, त्याचबरोबर पालकांच्याही चेहऱ्यावरती आनंद या ठिकाणी दिसत आहे. जवळपास यातूनच असं शिक्षकाकडून सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांना गणित अंकाबरोबर एक व्यावहारिक ज्ञान हे मिळावं यात एक प्रात्यक्षिक म्हणून या ठिकाणी शनिवार आठवडी बाजाराचे नियोजन केल्याचे सांगितले गेलेले आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी.